विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ परीक्षा याकरता आपण जी व्हिडिओ सिरीज घेऊन आला आहोत त्यामधील हा नेक्स्ट व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओत आपल्याला साबणदान या टॉपिकवर महत्त्वपूर्ण असे 25 प्रश्न बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घेऊ शकता. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, विदर्भातील जिल्ह्यांची संख्या सांगायची आहे. 7, 9, 11 की 13. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करू शकता. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3, 11. नेक्स्ट, मराठवाड्यातील जिल्ह्यांची संख्या किती? तर ती आहे ऑप्शन 3, एकूण 8. पुढील प्रश्न, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता आहे? तर पांढरे सोने पिकवणारा जो जिल्हा आहे तो आहे ऑप्शन 3, यवतमाळ. पुढील प्रश्न, म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? जर आपल्याला अजून टाइम हवा असेल तर व्हिडिओला पॉज करून आपण टाइम घेऊ शकता. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3, छत्रपती संभाजीनगर. पुढील प्रश्न, घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ही जी घारापुरी लेणी आहे ती ऑप्शन 2, रायगड जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न, पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकाचे स्थान नसलेलं ठिकाण कोणतं? तर ते आहे ऑप्शन 4, पाली. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात ज्योतिर्लिंग स्थाने किती आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन 2, 5. पुढील प्रश्न, तुळजा भवानी मातेचं मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 1, धाराशिव. जुनं नाव उस्मानाबाद होतं, आता नाव बदलून आता त्याचं धाराशिव नाव करण्यात आलं आहे. पुढील प्रश्न, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन 1, रायगड. पुढील प्रश्न, दहिसर नदीकाठी वसलेलं राष्ट्रीय उद्यान कोणतं? तर ते आहे ऑप्शन 1, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. तसंच लक्षात घ्या, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यामध्ये जे नॉन टेक्निकल सिलेबस आहेत त्यावर आधारित आपण 18,000 प्रश्न तयार केले आहेत. प्राइस आहे 499 रुपये. यामध्ये 300+ ऑनलाईन टेस्ट देखील मिळतील. मल्टिपल अटेम्प्ट आणि टायमर प्रोव्हाइड केला आहे. सामान्यांचे 4,700 प्रश्न आहेत. चालू घडामोडींचे 5,110 सराव प्रश्नपत्रिका, 10 फुल लेंथ टेस्ट सोबत TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूड असा हा परिपूर्ण नॉन टेक्निकलचा मटेरियल आहे. तुम्ही परचेज करू शकता. तसेच पे अँड अकाउंट ऑफिसर, सिनियर लायब्ररी असिस्टंट, एक्स-रे टेक्निशियन, ज्युनियर लायब्ररी असिस्टंट, लायब्ररी अटेंडंट आणि ड्रायव्हर याकरता टेक्निकलचा देखील मटेरियल आहेत. यापैकी कोणताही कोर्स तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून परचेस करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. पुढील प्रश्न, कृष्ण कोयना या नदीचे संगमस्थान असलेले कराड हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन 4, सातारा. पुढील प्रश्न, कृष्ण नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन 2, महाबळेश्वर. पुढील प्रश्न, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हटले जाते? तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे ऑप्शन 3, कोयना नदीस म्हटले जाते. पुढील प्रश्न, चारत्री उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेलं स्थान कोणतं? तर ते आहे ऑप्शन 1, सोलापूर. पुढील प्रश्न, अहिल्यानगर जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण सांगायचं आहे. तसंच विद्यार्थ्यांनो, डेली बेसिसवर चालू घडामोडींची तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर हब मराठी आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, ज्यावर डेली सकाळी 6 वाजता चालू घडामोडींचा लॉंग व्हिडिओ आपण घेऊन येत असतो. सायंकाळी शॉर्ट व्हिडिओ आपण त्या ठिकाणी घेऊन येत असतो. नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. परीक्षेत तुम्हाला चालू घडामोडींचा एकही मार्क जाताना दिसणार नाही. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण आहे ऑप्शन 1, भंडारदरा. पुढील प्रश्न, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचे राळेगण सिद्धी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन 1, अहिल्यानगर. अकोला शहर कोणत्या नदीकाठी वसलं आहे? तर ते आहे ऑप्शन 1, मोरणा. पुढील प्रश्न, विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे ऑप्शन 1, अमरावती. पुढील प्रश्न, मोगल बादशाह औरंगजेब याची कबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे ऑप्शन 4, खुलताबाद. पुढील प्रश्न, परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे ऑप्शन 3, बीड. पुढील प्रश्न, महाकवी कालिदासांचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे ऑप्शन 3, रामटेक. महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? तर तो आहे ऑप्शन 3, सिंधुदुर्ग.
पुढील प्रश्न, सर्वात अधिक ऊस पिकवणारा जिल्हा कोणता? तर तो आहे ऑप्शन 2 अहिल्यानगर. नेक्स्ट, पुणे सातारा महामार्गावर कोणता घाट आहे? तर तो आहे ऑप्शन 2 खंबाटकी. पुढील प्रश्न, कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कोठे आहे? पनवेल, चिपळूण, कणकवली की करबुडे या ठिकाणी? तर हा 25 क्रमांकाचा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क आहे. प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. तसेच महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ याकरता मटल हवं असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे दुसरं यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर हब मराठी, त्याला देखील तुम्ही जॉईन करायचे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.